मृगव्याधाची कथा. शिवरात्री महात्म्य. श्री गणेशाय नमः. जेथे शंकराचे नेहमी स्मरण असते तेथे काही कमी पडत नाही. सर्व सुखे प्राप्त होतात आणि सर्व प्रकारे कल्याण होते. संकटे टळतात, दारुण विघ्नेही बाधत नाहीत. शिवस्मरण करणाऱ्याला मुक्तीही मिळते. परिसराला लोखंड लागले तर लोखंडाचे सोने होते ना, तसेच शिवस्मरण केले तर जीवाचे कल्याण होते. मग शंकराचे नाम कोणत्याही निमित्ताने घडले, हसता हसता घडले किंवा संकेताने घडले तरी चालेल. संकेताने म्हणजे कसे? शिव म्हणा किंवा पार्वतीपती म्हणा, गणेश पिता म्हणा किंवा कैलासनाथ म्हणा, हिमनग जामात म्हणा, नाहीतर त्र्यंबक चंद्रमौली असे म्हणा. शिव प्रसन्न होणारच. अहो, हे अमृत आहे असे माहीत नसतानाही अमृत प्राशन केले तर ते तुम्हाला अमर करणारच. औषधाचे नाव माहीत नाही तरी ते सेवन केले तर ते आपला गुण दाखवणारच. रोग जाणारच. गवताच्या गंजीवर लहान अजाण बालकाने अग्नी टाकला तरी तो गवताचे भस्मच करून टाकणारच. अगदी तसेच अजाणताही जरी शिवस्मरण घडले किंवा विनोदाने जरी घडले तरी ते सर्व दोष भस्मसात करतील यात शंका नाही. उदाहरणच देऊया. शिवनामाचे भजन करणारे भक्त आहेत. त्यांच्या भजनाचा मोठा गजर होत होता. तो ऐकून कोणीतरी चिडतो आणि म्हणतो, हे लोक उगाच हाका फोडतात, शिवशंभो म्हणून मोठ्याने का ओरडतात? वारंवार हर हर असे गर्जन करत आहेत. ते गप्प का नाही बसत? शिवनामाचा केवढा कोलाहल करतात. माझे तर डोके अगदी उठले. वारंवार शिवशंकरा शिवशंकरा म्हणून टाहो फोडतात. त्यांच्या हाती काय लागते कोण जाणे. तो असे अवहेलना करून म्हणत असला तरी त्यातही त्याच्या मुखी शिवनामच येते. असे झाले तरी त्याचे कल्याणच होते. कुणी मुलाचे नाव शंकर, सदाशिव इत्यादी ठेवतो आणि त्याला त्या नावाने हाक मारतो तेव्हा शंकराचे नामच येते ना. त्यानेही भक्ताचे कल्याण होते. तर मग शंकराचे नाव प्रेमभराने घेतले, त्याचेच अत्यंत आदराने ध्यान केले, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजनादी देऊन संतुष्ट केले तर केवढे मोठे पुण्य जोडेल बरे. आपल्या मनात शंकरासंबंधी अशी आवड हवी. शिवरात्रीला उपोषण करावे, रात्रीस जागरण करावे, फार मोठे पाप दूर होईल. शिवरात्रीला जर बेलाची पाने वाहून शंकराची पूजा केली, दर्शन घेतले तर हजारो जन्मातील पाप नष्ट होईल. जो शंकराला नेहमी बेल वाहतो त्याच्या एवढा पुण्यवंत दुसरा कोणी नाही. तो तरेल यात काहीच नवल नाही. त्याची थोरवी तर एवढी आहे की त्याच्या दर्शनाने लोकांचा उद्धार होईल. शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होते आणि भर मध्यान्ही शिवदर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे दोष, मग ते कितीही मोठे असोत, ते नष्ट होतील. संध्याकाळी शिवाचे प्रेमाने दर्शन घेतले तर 7 जन्माचे पाप नष्ट होईल. आता शिवरात्रीचे महात्म्य काय वर्णावे? शेषालाही ते वर्णन करता येणार नाही. शिवरात्रीवरून इतर सर्व पर्वकाळ ओवाळून टाकावेत. कपिला षष्ठी, संक्रांत, ग्रहण तसेच महोदय व अर्धोदय. महोदय माघ किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयी अमावास्यारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा शेवट असा योग. अर्धोदय रविवारी सूर्योदयी अमावस्येचा प्रथम भाग, श्रवणाचा
मध्यभाग व व्यतिपाताचा अखेरचा भाग असा योग. गजच्छाया पर्व इत्यादी पुण्य पर्वणीचे सर्व दिवस महात्म्याच्या बाबतीत शिवरात्रीपेक्षा कमीच ठरतात. आधी शिवरात्रीचा पर्व काळच अतिशय पवित्र असतो. त्यातही जर उपोषण केले, जागरण केले, शिवपूजन केले तर अपार पुण्य लाभते. शिवरात्रीचे व्रत मोठे मोठे ऋषी करतात. विश्वामित्र, वसिष्ठ ऋषी, तसेच गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर आणि देवगण सारेच शिवरात्रीचे पर्व मानतात. याविषयी सुताने शौनक आदींना एक सुरस कथा सांगितली. तीच आता श्रोत्यांनी आदराने श्रवण करावी. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री होय. मृगव्याधाची कथा. सूत कथा सांगत होते. ते म्हणाले, श्रोते हो, विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे पारधी राहत असे. तो पशूंची व पक्ष्यांची शिकार करी. तो फार निर्दय होता. पशुहिंसा करताना त्याला मुळीच दयामाया वाटत नसे. त्याने प्राण्यांचा वध करण्याचे पाप पुष्कळ वेळा केले होते. असा तो पारधी एक दिवस शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने धनुष्य व भाता घेतला होता. काखेत त्याने फास व जाळे घेतले होते. त्याने हाताला चामड्याचे कवच धारण केले होते. तो इतरही काही शस्त्रे घेऊन रानात जात असता त्याला वनातील एक शिवमंदिर दिसले. योगायोगाने तो शिवरात्रीचा दिवस होता. पर्व काळ होता. श्रद्धेने कितीतरी यात्रेकरू शंकराच्या मंदिरात दर्शनाला येत होते. मोठी यात्राच भरली होती. लोकांनी शिवमंदिर खूप सजवले होते. कैलासा इतके धवल वर्णाचे ते देवालय जणू चांदीचे बनवले आहे असे शोभत होते. वर आकाशाला भिडणारा ध्वज होता. देवालयाचे अनेक कळस तळपत होते. देवालयात जे शिवलिंग होते ते मणिमय होते. अनेक भक्त सांगोपांग पूजा करीत होते. काहींनी संतप्त धार धरली होती आणि रुद्राध्यायाचा घोष चालला होता. कुणी टाळ आणि मृदुंग घेऊन प्रेमाने भजन कीर्तन करीत होते, तर काही टाळ्या वाजवून नामघोष करीत होते. हर हर शंभो असा ध्वनी उठत होता. शंकराला आवडणारी फुले व बेल कुणी वाहत होते. कुणी अनेक सुवासिक द्रव्ये योजून सर्व वातावरण सुगंधी करत होते. सर्वत्र दीप लावले होते. कोठे शंखघोष चालला होता. घंटानाद चालला होता. भेरी वाजत होत्या. त्यांचा पडसाद गगनात उमटत होता. भक्त वाद्ये वाजवीत होते आणि दर्शनासाठी देवालयात लोकांची रांग लागली होती. तो व्याध तेथे पोचला. सर्व सोहळा तो डोळे भरून पाहू लागला. तिथेच थोडा वेळ थबकला. ते सर्व भक्त बेभान होऊन शिव शिव म्हणत होते. ते पाहून त्याला हसू आले. तो टवाळी करीत मनाशी म्हणाला, हे लोक किती मूर्ख आहेत. इथे धन फुकट कशाला घालवतात. देवळात तो एक दगड आहे आणि बाहेरही दगडच आहे. इथे देव पण कुठला. उत्तम खावे ते न खाता हे लोक उपोषण का करतात. असे म्हणून तो तेथून वळला आणि रानात जायला निघाला. लोक हर हर अशी गर्जना करीत होते. त्यांना वेडवण्यासाठी तोही शिवहर शिवहर असे म्हणत गेला. तो चेष्टेनेच तसे म्हणत होता. योगायोगाने तो त्या शिवमंदिराला वळसा घालून गेला. ती एक प्रदक्षिणा झाली. अरण्यात गेला तरी त्या पारध्याच्या मनात शिवहर शिवहर असे शब्द रेंगाळत होते. तो अभावितपणे
तेच नाम गुणगुणत होता. आणि त्या नामजपाचा प्रभाव असा की त्याची पापे नष्ट होत चालली. रानात तो खूप फिरला, परंतु त्याला एकाही पशुची शिकार मिळाली नाही. सूर्य अस्ताला चालला, काळोख पसरू लागला. जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले होते, किंवा रात्रीने काळी घोंगडी पांघरली होती. त्या रात्री चंद्र नव्हता, त्यामुळे रात्रीचा भयानपणा वाढत होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र विधवा स्त्रीसारखी उदास वाटत होती. सूर्य निघून गेल्यामुळे ज्या सभेतून पंडित निघून जातो व मूर्ख लोक नंतर बडबडत बसतात, त्या सभेसारखी ती रात्र केवळ चांदण्यांच्या प्रकाशामुळे भासत होती. इतका वेळ तो पारधी बिचारा उपाशीच राहिला होता. त्याला हिंडता हिंडता एक सरोवर दिसले. त्यात चांदण्यांचे प्रतिबिंब पडले होते. अंधुक प्रकाशात कुमुदे दिसत होती. त्याच्या काठी एक बेलाचे झाड दिसले. त्याच्या फांद्या भूमीपर्यंत वाकल्या होत्या. योगभ्रष्ट लोक स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी खाली येतात तशा त्या वाटत. तो पारधी त्या फांद्यांच्या आधाराने झाडावर चढून बसला. आता रात्री कुणीतरी पशु सरोवरावर पाणी पिण्यास येईल म्हणून तो धनुष्यावर बाण लावून अगदी स्तब्ध बसला. मध्येच तो धनुष्यबाण झाडाच्या बुंधाला टेकून ठेवी. जवळचीच पाने उजव्या हाताने खुडून खाली टाकी. आश्चर्य असे की त्या झाडाखाली प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते. त्यावर ती बेलाची पाने सहज पडत होती. त्यामुळे श्री शंकर प्रसन्न झाला. अशा प्रकारे व्याधाला त्या दिवशी उपोषण घडले, जागरण घडले आणि त्याच्या मुखी शिव शिव असे नाव सवयीने येत राहिल्यामुळे शिवजप होत होता आणि बेलाचीही पाने शिवलिंगावर वाहिली गेली. यामुळे त्याची पापे नष्ट होत चालली. पुढे काय झाले? एक हरिणी त्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी त्या प्रहर रात्रीस आली. ती गर्भिणी होती. तिची कांती मोठी तेजस्वी होती. येता येता तिने दुरूनच तो भयंकर व्याध पाहिला. तो तिला यमासारखा वाटला. हरिणीला पाहताच व्याधाने धनुष्यावर बाण चढवून तिच्यावर नेम धरला. तेव्हा ती हरिणी घाबरून बोलू लागली, हे महापुरुषा, मी काहीही अन्याय केलेला नाही. असे असता तू मजवर बाण का मारतोस? मी तर गर्भिणी आहे. तू मला मारू नको. माझा गर्भ अज्ञान निष्पाप आहे. तोही मरेल. तुला फार पाप लागेल. अरे, कितीतरी इतर पशु मारण्याने जेवढे पाप लागते तेवढे पाप एक हरिणीचे पिल्लू मारून लागते. ही पापे कशी आहेत ते पहा. 100 बोकड मारणे हे एक बैल मारण्यासारखे आहे. 100 बैलांची हत्या म्हणजे एक गायीची हत्या, आणि 100 गायींची हत्या म्हणजे एक ब्राह्मण वधा इतकी असते. एका स्त्रीचा वध करणे हे इतर 100 ब्राह्मणांचा वध करण्यासारखे आहे. गुरुची हत्या 100 स्त्री हत्ये इतकी भयंकर, आणि एका गर्भिणीचा वध करणे हे तर गुरु हत्येच्या शतपट पाप आहे. असे न्यायाचे बोलून ती हरिणी म्हणाली, माझा अन्याय काहीही नाही, तरी तू मला का बरे मारतोस? पारधी म्हणाला, मी शिकार नेली तर माझ्या घरातल्या लोकांचे पोट भरेल. माझे कुटुंब घरी माझी वाट पाहत असेल. मीही दिवसभर उपाशी आहे. पोटात कणभर सुद्धा अन्न गेलेले नाही. पण तू हरिणी असून एवढ्या शास्त्राच्या गोष्टी कशा काय बोलतेस? मला मोठे आश्चर्य वाटते. तू माणसाच्या भाषेत कशी बोलतेस? तुझ्याकडे पाहता पाहता मला तुझी दया येऊ लागली आहे. तू पूर्वजन्मी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे व कोठून मिळाले? तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस.
मला तुझा पूर्व इतिहास सांग. हरिणी आपली कथा सांगते. हरिणी म्हणाली, देव व दानव यांनी क्षीरसागराचे मंथन करून 14 रत्ने काढली. त्यात ज्या अनेक अप्सरा निघाल्या त्यांपैकी रंभा नावाची अप्सरा मी होते. मला पाहून देवांना सुद्धा मोह पडे. अपार तप करून तपस्वी लोकांना माझी प्राप्ती होत असे. माझे नेत्र कटाक्ष हेच जाळे. त्या जाळ्यात देवांची मने हेच मासे पटकन सापडत असत. मुनी हेच भ्रमण. माझ्या तनूच्या सुगंधाने ते वेडे होऊन माझ्या मागे धावत. माझे गायन इतके रंगत असे की देवरूपी मृग त्याने मुग्ध होऊन धावत येत. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे व सौंदर्यात माझी बरोबरी कुणीही करू शकत नसे. मी फार गर्विष्ठ झाले होते. त्यामुळे मी शंकराची भक्ती सोडून दिली. सोमवार, प्रदोष, शिवरात्र सारे काही सोडले. शंकराची पूजा अर्चाही मी करीनाशी झाले. चांगले अमृत सोडून मी मद्य सेवन करू लागले. माझी मतीच पालटली. देव मला आवडेनात. हिरण्य नावाचा एक असुर होता. त्याच्या जवळ जाऊन मी राहिले. पुष्कळ काळ लोटला. त्या दुष्ट राक्षसाच्या संगतीने मी भजन पूजनही सोडून दिले. एक दिवस हिरण्य एकटाच शिकारीला गेला होता. कुठून मला सुचले कोण जाणे, पण मी कैलासावर जाऊन शंकराचे दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले. मी कैलासावर गेले. शिवदर्शन करावे अशी माझी इच्छा होती. पण मला पाहताच शंकराला फार क्रोध आला. तो म्हणाला, पापिणी, जा मृत्यू लोकात हरिणीच्या जन्मास जा. तुझ्या सख्या आहेत त्या दोघी तुझ्या बरोबरच हरिणी होतील. तो हिरण्य राक्षस तर माझा मुळीच भक्ती करत नाही. तोही हरिण होईल व तुमच्याशीच राहील. हे व्याधा, त्यावेळी मला फार वाईट वाटले. मी शंकराची प्रार्थना केली. हे पंचवदना, हे विरूपाक्षा, हे सतचित आनंद स्वरूपा, तू सर्व कर्माचा साक्षी आहेस. तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केलास. तू सर्व साक्षी आहेस. ही फार कठोर शिक्षा देऊ नकोस. उशाप दे. काहीतरी उपायांनी आमची शापातून मुक्तता व्हावी. व्याधा, मी काकुळतेने प्रार्थना केली. ती ऐकून तो दयाळू भोळा चक्रवर्ती मनाने द्रवला. त्याने उशाप दिला, तुम्ही 12 वर्षे शाप भोगाल आणि मग माझ्या पदाला याल. त्यानंतर मी व माझ्या दोन्ही सखी मृगीच्या जन्मास आलो. तो असुरही मृग झाला. तोच माझा पती. व्याधा, मी गर्भिणी आहे. माझा प्रसूती समय जवळ आला आहे. काय करावे? मी या कर्मभूमीस जन्माला आले आहे. तू मला आता मारू नकोस. मी माझ्या जागी जाते. बाळाला जन्म देते. बाळाला घरीच ठेवते व परत येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी हरकत नाही. मी हे खरे खरे बोलते. विश्वास ठेव. ती हरिणी असे म्हणाली आणि तो व्याध चकित झाला. तो म्हणाला, तू बोलतेस फार गोड, पण माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही. आपल्या जीवाचे कसेही करून, खोटेही बोलून रक्षण करावे हा प्राणीमात्रांचा स्वभावच असतो. तेवढे सर्वांना कळते. तू शपथ घे, मग माझा विश्वास बसेल. त्यावर हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेन तर मला अनेक मोठी पापे लागतील. संध्या न करणारा, वेदशास्त्रांचे अध्ययन न करणारा, सत्य न बोलणारा, शुचित्व न पाळणारा. ब्राह्मण जसा पापी होतो तशी मी पापी होईन. वेदांची विक्री करणारे, कृतघ्न, दुसऱ्याला पीडा करणारे, भक्ती न आवडणारे यांचे पाप मला लागेल. दान देणाऱ्यास विघ्न करणारे, गुरुची निंदा श्रवण करणारे, विष्णू व शंकर यांची निंदा करणारे, ब्राह्मणांना दिलेले दान परत घेणारे
यांचे पाप मला लागेल. यतीची निंदा करणारे, शास्त्राच्या आधाराने कलह करणारे, अनेक भ्रष्ट मार्ग आचरण करणारे, आपला धर्म सोडून देणारे यांचे पाप मला लागेल. व्याधा, लोक किती पापे करतात व त्यांना कशी फळे मिळतात ते मला माहीत आहे. मग मी खोटे कसे बोलेन? व्याधा, ऐक. कीर्तनात जे तांबूल भक्षण करून बसतात त्यांना कोड येते. जे मंदिरासारख्या पवित्र स्थानी विषयोपभोग घेतात किंवा जे पतिपत्नीचा वियोग घडवून आणतात ते नपुसंक म्हणून जन्माला येतात. लोकांची वर्मे काढून निंदा करतात ते कावळ्याच्या जन्माला जातात आणि घाण खातात. स्वतःजवळ विद्या असूनही जो शिष्यांना सांगत नाही तो पिंगळा म्हणून जन्म पावतो. जे ब्राह्मण अयोग्य दान घेतात त्यांना गंडमाळा होतात. दुसऱ्याच्या क्षेत्रातील गायी पळवून आणणारे पुढच्या जन्मात अल्पायुषी होतात. जो राजा प्रजेला छळतो तो साप किंवा वाघ म्हणून जन्मतो. जो साधूचा छळ करतो त्याचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया हट्टाने व्रत करतात आणि आपल्या पतीला फसवतात, धनधान्य असूनही त्याला खायला देत नाहीत, त्या स्त्रिया वटवाघळाच्या जन्माला जातात. आपला पुरुष कुरूप आहे म्हणून जर स्त्रिया त्याला टाकतील तर पुढच्या जन्मी त्या बालविधवा होतील. तेथेही त्या जारकर्म करतील तर पुढील जन्मी वेश्या होतील. ज्या पतीची निंदा करतात त्या दासी किंवा कुलटा स्त्रीच्या जन्माला जातात. जे नोकर स्वामीचा द्रोह करतात ते कुत्र्याच्या जन्माला जातात. सेवकाकडून सेवा करून घेऊन जो त्याला वेतन देत नाही तो पुढे भिकारी होऊन दारोदारी हिंडतो. जो पतिपत्नीचे गुप्त बोलणे लपून ऐकतो त्याची स्त्री प्रवासात हरवते आणि त्याची अन्नान्न दशा होते. जो जारण मरण प्रयोग करतात ते मरणानंतर भूत प्रेत पिशाच्च या जन्माला जातात. जे यतीला मुद्दाम उपवासी ठेवून त्रास देतात त्यांना जन्मभर दुष्काळाला तोंड द्यावे लागते. जी स्त्री रजस्वाला असून घरात सर्वत्र वावरते, अलग राहत नाही, तिचे पूर्वज नरकात रक्तामध्ये खितपत पडतात आणि तिच्या घरी देव व पितर येत नाहीत. देवासमोर लावलेल्या दिव्यातले तेलही काही लोक चोरतात. ते पुढील जन्मी निपुत्रिक होतात. स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया चोरून अन्न खातात त्या मांजरीच्या जन्माला जातात. ब्राह्मणाला कदन्न खायला घालतात आणि स्वतः मात्र उत्तम अन्न खातात त्या स्त्रियांचा गर्भपात होतो. जो आपल्या आईवडिलांना श्रम करायला लावतो तो पुढील जन्मी माकड होतो. जी सून आपल्या सासूला व सासऱ्याला छळते तिची मुले वाचत नाही. हरिणी पुढे म्हणाली, व्याधा, मी जर परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसोत आणि मी जर खोटे बोलत असेन तर मी शिवपूजेचा अपहार केला असे होईल. हीच माझी शपथ. व्याध म्हणाला, बरे आहे, तू एवढी शपथ घेतेस तर घरी जाऊन ये. रात्र संपेल त्याआधी परत ये. हरिणी म्हणाली, व्याधा, तू हे पुण्य केलेस, पुढे तू शिवपदास जाशील. नंतर ती हरिणी पाणी पिऊन तिच्या कुटुंबाच्या स्थानी गेली. इकडे बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा सवयीने बेलाची पाने खोडून खाली टाकू लागला. ती खाली शिवलिंगावर पडत होती. 2 प्रहर रात्र गेली. त्यानेही बिल्वदलांची केलेली पूजा शंकराला मान्य झाली. व्याधाची 7 जन्माची पापे नष्ट झाली. त्यावेळी सहज म्हणून जे शिवनाम व्याध म्हणत होता त्याच नामाची त्याला गोडी लागली. त्याने हरिणीच्या मुखाने पापफलाचे निरूपण ऐकले होते आणि त्याला शिवरात्रीस जागरणही घडले होते. त्यावेळी दुसरी हरिणी अकस्मात त्या ठिकाणी आली. तिलाही तहान लागली होती.
ती सरोवराजवळ जात होती. व्याधाला वाटले, बरी शिकार मिळाली. त्याने धनुष्यावर बाण धरून नेम धरला. ते पाहून हरिणी रडू लागली. दया कर, मला जाऊ दे. मला पतीशी मिलन हवे आहे. अशा स्थितीत मला मारू नकोस. मी परत येते. पतीला सुखी करून येते. नक्की येते. आता जाऊ दे. व्याधाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, खरोखर तुला ही सर्व शास्त्रे अवगत असणारच. धन्य आहेस. तू शपथेवर परत येणार आहे असे सांग आणि जा. ती दुसरी हरिणी म्हणाली, कितीतरी पापे लोकांकडून घडत असतात. मी जर खोटे बोलत असेन तर ती पापे मला लागोत. विहिरी, तळी, देवळे इत्यादींचा विध्वंस करणारा, गुरुची निंदा करणारा, मद्यपान करणारा, दुराचारी यांची पापे मला लागोत. रणातून पळून जाणारा क्षत्रिय, लोकांचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, महान लोकांच्या ग्रंथांची निंदा करणारा, वेदशास्त्रांची निंदा करणारा, संत व भक्त यांचा द्वेष करणारा, श्रीकृष्ण व शंकर यांच्या चरित्रांची निंदा करणारा यांची पापे मला लागोत. घरात अन्न असून पतीला ते न देणारी, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी यांची पापे मला लागोत. आपला मुलगा व सून सन्मार्गाने चालली असता त्यांना व्यर्थ छळणारे सासू सासरे यांना कुरूपपणा येतो व भिक्षाही मिळत नाही आणि त्यामुळे ते भिकारी होतात. जे भाऊ आपापसात वैर करतात त्यांना मत्स्याचा जन्म येतो. गुरुचे दोष पाहतात त्यांची संपत्ती जळून जाते. जे वाटसरूंची वस्त्रे हिरावून नेतात त्यांना प्रेतांवरील वस्त्रे वापरावी लागतात. आम्ही तपस्वी आहोत असे सांगून जे अनाचार करतात ते सुरवंटाच्या जन्मास जातात. जी दासी धन्याची सेवा करीत नाही तिला सुसरीचा जन्म येतो. जो पैसे देऊन कन्या विकतो तो हिंस्र पशूच्या जन्मास जातो. मी जर खोटे बोलले तर मला यांचे पातक लागू. जी स्त्री पतिसेवा करते तिला व्यर्थ छळणारे लोक कुळाचा नाश ओढवून घेतात. ब्राह्मणांनी रसायने विकली तर त्यांना दारूची सवय लागते व त्यांच्याकडून रस घेणाऱ्यांनाही तशीच दारूची सवय लागते. जो ब्राह्मणांचा अपमान करतो तो ब्रह्मराक्षस होतो. केलेले उपकार न स्मरणारा जंत कीटक होतो. श्राद्धाचे जेवण करून जो ब्राह्मण नंतर स्त्रीशी संबंध ठेवतो तो कुत्रा किंवा डुक्कर यांच्या जन्माला जातो. जो सभेत खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज नरकात पडतात. जो 2 स्त्रियांशी विवाह करतो त्यातील एकीचेच मन राखतो त्याला कुत्र्याच्या शरीरावरील गोचिडीचा जन्म येतो. जो लोकांना मिळणारे पाणी बंद करतो त्याला पुढील जन्मी मलमूत्र अवरोध होतो. जो साधूंची निंदा करतो त्याचे दात पडतात. जो देवळात जेवतो तो पुढील जन्मी दुर्बल होतो. जो राजाची निंदा करतो त्याचे पचन बिघडून जाते. जो ग्रहण काळात भोजन करतो त्याला असाध्य पित्तरोग जडतो. जो मुले पळवून परदेशात विकतो त्याला कोड उठते. जी स्त्री गर्भपात करते ती वांझ होते. जो देऊळ पाडतो त्याची हाडे मोडतात. जो अपराध नसताना स्त्रीला शिक्षा करतो त्याला या जन्मी अर्धांगवायू होतो. जो ब्राह्मणांचे अन्न पळवतो त्याचा वंश वाढत नाही. गुरु, संत, माता व पिता यांची निंदा करणारा तोत्रा बनतो. जो ब्राह्मणांना दंडुक्याने मारतो त्याला व्याधी होऊन अंगातून कळा येतात. देवालयासमोरच पिंपळ आदी वृक्ष जो तोडतो तो पांगळा होतो. जो सुटकी माणसाकडे अन्न घेतो त्याच्या उदरात अनेक रोग होतात. जो एकट्याने सुगंधी द्रव्ये वापरतो पण दुसऱ्याला देत नाही त्याच्या अंगाला पुढील जन्मी दुर्गंधी येते. जो ब्राह्मणांचे धन घेऊन ते परत करत नाही त्याचा पुढील जन्मी पिता लवकर मरण पावतो. जो झाडे तोडतो
व सावलीही नाहीशी करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही. जो कोणी ब्राह्मणांना आशा लावून फसवतो तो पुढील जन्मी दारोदार भिक्षा मागत हिंडतो. जी स्वतःच्या मुलांचा द्वेष करते व दरिद्री माणसाचे लग्न मोडते ती स्त्री या जन्मी व्यंध्या होते. या सर्वांना जे पाप लागते ते जर मी खोटे बोलत असेन तर मला लागेन. जो ब्राह्मणांना बंदीत टाकतो त्याला नरकात यमाकडून सांडस्याने भाजले जाते. जो पवित्र ग्रंथ श्रवण करत नाही त्याला बहिरेपणा येतो. जो आपल्या आईवडिलांना त्रास देतो त्याचे कार्य कधीही सिद्धीस जात नाही. जो एकाच देवाची भक्ती करतो आणि इतर देवांची भक्ती करत नाही त्यांची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच पुत्र होतो. जो गायीचा वध करतो त्याची पुढील जन्मी स्त्री कर्कशा होते. बैलाला मारतो त्याचा पुत्र मूर्ख होतो. पशूंना चारा पाणी न देता जो उपाशी मारतो त्याची मुले मुकी निपजतात. जो पतिव्रता परनारीची अभिलाषा करतो त्याला कुरूप व कर्कश स्त्री मिळते. जो पारधी अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार होतो. जो गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी उपजातच मरतो. जो सूर्याकडे तोंड करून रोज किंवा रविवारी मूत्र विसर्जन करतो त्याचे दात पडतात व अकाली केस पिकतात. पुत्रशोक करणाऱ्यास हसणारे लोक निपुत्रिक होतात. या सर्वांची पापे मी जर खोटे बोलत असेन तर मला भोगावी लागतील. मी नक्की परत येईन, मला जाऊ दे. व्याध म्हणाला, तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे. तू सत्याला स्मरून जा आणि परत ये. तेव्हा ती हरिणी पाणी पिऊन परत गेली. तरी जाते तोच एक मृग तिथे पाणी पिण्यासाठी आला. आता तरी आपण हा मृग मारू असे वाटून व्याधाने बाणाने नेम धरला. तो हरिणही मानवी वाणीने बोलू लागला, हे व्याधा, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. तू मला मारशील तर त्यांना फार दुःख होईल. मी त्यांना सांगून व त्यांचे सांत्वन करून येतो. व्याधाला वाटले, हा खरे कशावरून बोलतो, याने शपथ घेऊन सांगितले तर मानावे. तो मृगाला तसे म्हणाला. मृग म्हणाला, व्याधा, मी शपथ घेऊन सांगतो की मी परत येईन. हरिकीर्तनाचा बेरंग करणाऱ्यांचा निर्वंश होतो. मी जर खोटे बोलत असेन तर मला त्यांचे पाप लागेल. लोक आणखीनही कितीतरी पापे करतात. शूद्राने वेदोक्त कर्म केल्यास त्याला नरकात जावे लागते. तीर्थयात्रेत बाधा आणणे, वाटसरूंना लुटणे, वस्त्रे व द्रव्य चोरणे या कृत्यांमुळे सर्वांगी फोड उठतात. जो शास्त्र प्रमाण न मानता निंदापूर्ण व कूट कविता करतो व विप्रांना सन्मानार्थ मिळाल्या वस्तू हरण करतो अशा लोकांची मुले मरतात. एकादशी व शिवरात्र या दिवशी जे उपवास करत नाही व द्वादशीला पारणे करत नाही त्यांचे हातपाय गळतात. कुणी देव मूर्ती फोडतात, कुणी भगवत भक्तांना विघ्ने करतात, कुणी शिवाचा महिमा कमी करतात. हे लोक कीटकाच्या जन्माला जातात. मातेचा द्रोह करणाऱ्याला व्याधी जडतात. पित्याचा द्रोह करणारा पिशाच होतो. गुरुद्रोह करणारा अपघाताने मरतो आणि प्रेत व भूते यांना घेरून छळतात. ब्राह्मणांना अति आहाराबद्दल हसतात त्यांच्या तोंडाची चव जाते. गायी व कन्या विकणाऱ्यांना मांजरीचा जन्म येतो व ते स्वतःची पिल्ले भक्षण करतात. कन्या, भगिनी व पतिव्रता यांच्याबद्दल अभिलाषा बाळगणारे असतात त्यांना प्रमेह, मुतखडा असे रोग होतात. जो देऊळ मोडतो, शिवलिंग फोडतो, देवाची उपकरणी, भूषणे इत्यादी चोरतो, देवाची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना त्याचा मान ठेवत नाही, त्याला पंडुरोग होतो. अशा प्रकारच्या पापांचे फळ मला लाभो. मित्रद्रोही, विश्वासघातकी, गुरुला संकटात घालणे, मातृपितृ हत्या करणे,
अंगी सामर्थ्य असूनही गायी ब्राह्मणांचा वध न थांबवणे, ब्राह्मणाला बाहेर उपाशी ठेवून घरात सोयऱ्यांसह उत्तम अन्न भक्षण करणे, अशा लोकांना संग्रहणी व पोटशूळ होतो. कोणी पंचयज्ञ करत नाहीत, ब्राह्मणांची घरे जाळतात. कुणी गुरुची कपटाने परीक्षा करण्यासाठी प्रश्न विचारतात. अशा लोकांची मुले वाढत नाहीत. जो पित्याचा द्वेष करतो, ब्राह्मणांची अवहेलना करतो, शिवकीर्तन ज्याला ऐकायला नकोसे वाटते, त्याला अपत्य प्राप्ती होत नाही, कर्णव्याधी होते. जो अतिशय वायफळ गप्पा मारतो, त्याला बेडकाचा जन्म येतो. कुणी शिवकीर्तन किंवा पुराण श्रवणाच्या वेळी झोपतात, ते सर्पयोनीत जातात. जे अतिवादविवाद करतात, ते पिशाच्य योनीत जातात. कुणाला देवपूजेचा कंटाळा असतो, तीर्थप्रसादाचा अपमान करतात. ब्राह्मणांना पूज्य मानित नाहीत, त्यांना अर्धांगवायू होतो. त्यांच्या हातापायांच्या शिरा आखडतात. अशा लोकांची पापे मला लागतील. मृगाने एवढा शब्द घेतल्यावर व्याधाने त्याला जाऊ दिले. व्याधाच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. तो प्रेमाने बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. रात्रीच्या 4 प्रहरात त्याच्याकडून शिवपूजा घडली. त्यामुळे त्याची पापे नष्ट झाली. पूर्व दिशा उजळू लागली. अरुणोदय झाला. त्या मागोमाग सूर्य उदय पावला. सर्वत्र प्रकाश पसरला. पूर्व दिशेने सूर्यरूपी कुंकू भाळी धरले. त्यावेळी तेथे आणखीन एक हरिणी आली. व्याधाने तिच्यावर बाण रोखला व तो सोडणार तोच ती म्हणाली, मला मारू नको, मी माझ्या बाळाला स्तनपान करवून येते. व्याधाला आनंद झाला. ही हरणी आता कोणत्या शास्त्रात सांगते तो ऐकावा, म्हणून त्याने तिला शपथ घेण्यास सांगितले. हरिणी म्हणाली, मी जर दिलेले वचन पाळणार नाही तर अनेक पापे मला लागतील. कुणी गवताच्या गंजी जाळतो, कुणी गावांना आगी लावतात, कुणी गायींना ब्राह्मणांना पाणी देत नाही, त्यांना क्षयरोग होतो. जे विप्रांची घरे हरण करून स्वतःच घेतात, त्यांचे पूर्वज नरकात पडतात. कुणी माता व पुत्र यात, कुणी स्त्री पुरुष यात भांडणे लावतात. देवा ब्राह्मणांना मान देत नाहीत, त्यांची कठोर वचनांची निंदा करतात, त्यांचे हातपाय यम तोडतो. ज्याच्या मनात दुसऱ्याची वस्तू चोरण्याचा विचार नेहमी घोळत असतो, साधूंचा सन्मान झालेला पाहून ज्याला वाईट वाटते, त्याला नेत्ररोग होतात. पुस्तकांची चोरी करणारे मुके होतात. रत्नचोर आंधळे होतात. गर्विष्ठ रेड्याच्या जन्माला जातात. पारधी ससाण्याच्या जन्माला जातात. भक्त निंदकाच्या मुखाला दुर्गंधी येते. जो मातापित्यांना तांडण करतो तो लुळा होतो. जो कंजूस असतो त्याला पुढचा जन्म महाभुजंगाचा येतो. यती भिक्षा मागायला आला असता जो त्याला रिक्त हस्ते पाठवतो, त्यावर शंकराचा कोप होतो व त्याची संतती संपत्ती दग्ध होते. जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला जो उठवून घालवून देतो, त्यापेक्षा मोठा पापी कुणीच नाही. व्याधा, मी जर खोटे वचन देईन तर या सर्वांची पापे मला लागतील. मृगीचे बोलणे ऐकून व्याध भरल्या मनाने म्हणाला, तू बाळाला स्तनपान देण्यासाठी जा, मग ये. ती मृगी जलप्राशन करून परत गेली. पुढे असे झाले की पहिल्या हरिणीची प्रसूती झाली. तिने पाडसाला जन्म दिला. दुसऱ्या हरिणीने पतीला संतुष्ट केले. मृग म्हणाला, आपण व्याधाकडे लवकर जाऊया. मग हरिणी, हरिण, पाडस सर्वजण व्याधाजवळ परत आली आणि जो तो पारध्याला म्हणू लागला, मी मरणाला तयार आहे, मला आधी मार. मृग म्हणाला, माझा प्राण आधी घे. मृगी म्हणाली, आम्ही पतीच्या आधी मरू म्हणजे आम्हाला सद्गती लागेल. पाडसे म्हणाली, आम्हालाच आधी मार. सर्वांचा उद्धार झाला.
व्याध गहिवरला, त्याला अश्रू आवरेनात. तो एकदम त्या हरिणांना वंदन करून म्हणाला, आहा, माझे जीवन धन्य झाले. तुमच्या तोंडून मी निरूपण ऐकले, त्यामुळे माझी सर्व पापे नष्ट झाली. माझे मन व शरीरही पावन झाले. आता तुम्हीच माझे गुरु. माता, पिता, देव, संसार, पुत्र, स्त्री हे सर्वच मला व्यर्थ वाटत आहे. आता मी केव्हा एकदा मुक्त होईन व शिवपद प्राप्त करीन. तो असे गहिवरून बोलत होता, तोच तेथे एक दिव्य विमान आले. त्यावर शंकराचे गण बसले होते. त्यांना 5 मुखे होती, 10 भुजा होता. व्याघ्रांवर धारण केलेले असे ते गण फार तेजस्वी दिसत होते. किन्नर वाद्ये वाजवीत होती. विद्याधर आलाप काढीत गात होते. देव पुष्प वर्षाव करीत होते. आणि व्याधासह सर्व हरिणांची शरीरे एकदम दिव्य दिसू लागली. व्याध पंचमुख दशभुज झाला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची प्रार्थना केली. मृगही दिव्य रूप धारण करून विमानात चढले. देव व्याधाची स्तुती करू लागले. व्याध शिवलोकी गेला व मृग, मृगी व पाडसे दिव्य तारकांच्या रूपाने गगनात विराजू लागले. ती नक्षत्रे अजूनही आकाशात दिसतात. श्रीधर कवी म्हणतो, व्यासांनी लिंग पुराणात जी कथा रसपूर्ण भाषेत वर्णन केली आहे, ती मी मराठीत वर्णन केली आहे. ब्रह्मानंद युक्त होऊन सज्जनांनी ही कथा नित्य श्रवण करावी. शिवरात्रीचे व्रत करणारे व ही कथा ऐकणारे यांचे पाप जळून जाते. ते लोक पुण्यवंतच. शिवलीला रूपी हे अमृत श्रोतेरूपी देवांनी प्राशन करावे. जे निंदक, कृतज्ञ, असुर वृत्तीचे असतात, त्यांना हे पुण्य कसे मिळणार? ब्रह्मानंद गुरु हेच कैलासनाथ, त्यांचे चरण हेच कमळ होय. आणि मी श्रीधर कवी म्हणजे तिथे रमलेला भ्रमर शिवनामाचे गुंजन करीत आहे. स्कंद पुराणा अंतर्गत ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत हा ग्रंथ महान आहे. त्याचा 2य अध्याय गोड आहे. संतांनी त्याचे अखंड श्रवण करावे हीच प्रार्थना. श्री सांब सदाशिवा प्रणस्तु.